Hi friends, it's class 6 subject English and date is the last day in this month 31st October 2020 and it's Saturday. Friends, we are going to study poem and its name is 2.5 The Man Who Thinks He Can, composed by Walter D. Winter. Friends, the last period we have studied 2.4 and the name of the lesson was The Mouse Merchant. It was a story and I think you may like this story. You may enjoy this story very much. And now on page 42, we are going to learn very small poem, The Man Who Thinks He Can. ज्याला वाटतं की तो हे करू शकतो, ज्या व्यक्तीला. सर्वप्रथम आपण कवितेचं वाचन करूया. कविता रचलेली आहे वॉल्टर डी विंटल यांनी. इफ यू थिंक यू आर बिटन, you are. If you think you dare not, you don't. If you like to win but you think you can't, it's almost certain you won't. If you think you will lose, you are lost. For out of the world we find, success begins with a fellow's will. It's all in the state of mind. If you think you are outclassed, you are. You have got to think high to rise. You have got to be sure of yourself before you can ever win a prize. Life's battles don't always go to the stronger or faster man. But soon or late, the man who wins is the man who thinks he can. Loud reading is ended here. Now, try to understand this poem, its meaning. If you think you are beaten, you are. If you think you are dare not, you don't. If you like to win, but you think you can't, it is almost certain you won't. मित्रो, ही कविता आपल्या मानसिकतेवर आधारित आहे. आपली मानसिक अवस्था कशी आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही पराभूत आहात, तुमचा पराभव होणार आहे, एखाद्या कार्यामध्ये तुम्हाला अपयश येणार आहे, तुम्ही नापास होणार आहात, हे जर ते कार्य करायच्या अगोदर जर तुम्हाला मनामध्ये विचार येत असतील, देन यू आर बीटन. असं जर झालं तर मग मात्र समजा तुमचा पराभव अटळ आहे, तुमच्या कार्यात तुम्हाला अपयश अटळ आहे. का? आमची मानसिक स्थिती. आणि जर आमच्या मनामध्ये एखादी परीक्षा सुरू व्हायच्या अगोदर जर वाटत असेल, होय या परीक्षेत मी अतिशय चांगलं करणार, सगळं येतंय मला, खूप अभ्यास केलाय, सगळी तयारी केलेली आहे, किंवा रणांगणावर जाण्यापूर्वीच जर सर्व लष्कर, सर्व सैन्य मनामध्ये पूर्ण आत्मविश्वास असेल की आम्ही युद्ध जिंकणारच, या युद्धामध्ये आम्ही चांगलं करणारच, तर त्यांचा विजय दूर नसतो. आणि जर युद्ध करायच्या अगोदर त्या सैन्याला वाटत असेल की आपण हारणार, सगळी परिस्थिती आपल्या विरुद्ध आहे, पुढील सैन्य शस्त्रास्त्रांनी युक्त आहे, आपल्यापेक्षा जास्त आहे, तर मग मात्र युद्ध करायच्या अगोदरच आम्ही हारणार युद्ध.
प्रत्यक्षयुद्धाची सुद्धा गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर विचार केला तर आयुष्यामध्ये जे किती सकारात्मक होते, पॉझिटिव्ह होते याचा आपल्याला लक्षात येईल. अतिशय कमी सैन्यानिशी त्यांनी लाखोंच्या फौजेशी यशस्वी लढा दिला. त्यांनी हा विचार केला नाही की माझ्याकडे एवढंच सैन्य आहे, मी त्यांच्याशी कसं लढू. एवढ्या कमी सैन्यावर सुद्धा लढता येतं. सैन्यांमध्ये जिद्द निर्माण केली की आपण लढू शकतो, जिंकू शकतो. प्रचंड आत्मविश्वास निर्माण झालेल्या त्या सैन्याने, मावळ्यांनी मोठमोठ्या फौजेला दणका दिला, त्यांना हरवलं. का तर मनामध्ये असलेला पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचार. आपलं उदाहरण घ्यायचं असेल तर शिवाजी महाराजांच्या जीवनातील अशा अनेक उदाहरणं घेता येतील. पुणे या ठिकाणी शाहिस्ते खानाने लाल महालात ठेवलेला मुक्काम, प्रचंड सैन्य आजूबाजूला असताना सुद्धा लाखोंच्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज त्यातून वाट काढून अगदी वाड्यापर्यंत गेले आणि शाहिस्ते खानाचे बोटे तोडण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यांनी लाखोंचा पहारा पार करून त्या आतमध्ये गेले, अगदी कमी मावळ्यांनीशी. त्यांनी हा विचार केला नाही की माझ्यासमोर लाखो सैन्य, मी आज जाणारच कसा. किंवा प्रतापगडावरील अफजल खानाचं उदाहरण आपल्याला घेता येतं. प्रचंड मोठं सैन्य घेऊन अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेला होता. नमस्कार. आणि तरी सुद्धा अतिशय कमी मावळ्यांनीशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा त्या ठिकाणी वध केला. लढाईमध्ये पराभव त्यांना पत्करावा लागला अफजल खानाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय झाला. हे का असं होतं तर याला कारण फक्त सकारात्मक मानसिकता हे होय. नेहमी सकारात्मक मानसिकता जर ठेवली तर आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळतं. आणि नकारात्मक मानसिकता असं मला हे जमणार नाही, मला हे करता येणार नाही, मला अपयश येईल, अशी मानसिकता जर ते कार्य करायच्या अगोदरच आमच्या मनामध्ये असेल तर मग आपला पराभव निश्चित आहे. लढाईच्या आधीच आपला अपयश निश्चित आहे ते काम करण्याच्या अगोदरच. इफ यू थिंक यू विल लूज, यू आर लॉस्ट. आता सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला वाटत असेल की मी पराभूत होणार आहे तर लढाईच्या आधीच तुम्ही पराभूत झाल्याचं समजा. For out of the world we find success begins with a fellow's will. It's all in the state of mind. सांगायचंय काय की तुमचं कार्यातील यश, तुमच्या कार्यातील अपयश हे प्रत्यक्ष मैदानावर त्याचा निकाल लागण्यापूर्वी तुमच्या मनामध्ये ते सुरू झालेलं असतं. तुम्हाला यश मिळणार की अपयश मिळणार. मग यश मिळवायचं असेल तर नेहमी मनामध्ये सकारात्मक विचार ठेवावे लागतात, असावेच लागतात. आणि अपयश जर मिळवायचं असेल तर मग मात्र तुमची निगेटिव्ह थिंकिंग या कामी तुमचं जास्त कार्य करून जाते प्रत्यक्ष लढण्याच्या पूर्वीच. इफ यू थिंक यू आर आउटक्लास्ड, यू आर. जर तुम्हाला वाटत असेल की इतर लोक माझ्यापेक्षा जास्त वरचढ आहेत, पुढे आहेत, प्रगती करणारे आहेत, मी मात्र तसाच आहे मागासलेला, माझी काहीच प्रगती झाली नाही, मी प्रवाहाच्या बाहेर फेकलो गेलेलो आहे, असं जर तुमच्या मनात येत असेल तर मग मात्र तुम्ही खरोखरच आउट क्लास आहात. स्वतःहून स्वतःला तुमच्या मनामध्ये न्यूनगंड तयार करणे. यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज. जर तुम्हाला जमिनीकडून आकाशाकडे जायचं असेल, अंधारातून प्रकाशाकडे जायचं असेल, अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचं असेल, अप्रगतीकडून प्रगतीकडे जायचं असेल तर तुमच्या मनामध्ये उच्च विचार असणं गरजेचं आहे.
तुमच्या म्हणजेच आपल्या सर्वांच्या, सर्व मानवजातीच्या. You have got to be sure of yourself before you can ever win a prize. Life's battles don't always go to the stronger or faster man. जीवनामध्ये ज्या अतिशय मजबूत आहेत, फास्टर आहेत, म्हणजे प्रचंड वेगाने प्रगती करणारे आहेत, स्ट्रॉंग फिजिकली ॲज वेल ॲज माइंडली, दोन्ही बाजूनं. तर त्यांच्या जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग जरी आले तर त्याच्यामध्ये ते विजय मिळवतात. का? तर त्यांची मानसिकता, नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंगनं विचार करणं. बट सून ऑर लेट द मॅन हू विन्स इज द मॅन हू थिंक्स ही कॅन. विजय थोडासा उशिरा मिळो किंवा लवकर मिळो, जो जिंकतो त्याच्या मनामध्ये ही नेहमी भावना असते की होय, हे कार्य मी करू शकतो. कार्य निस्ता करू शकत नाही तर त्याच्यावर विजय मिळू शकतो, ही मनामध्ये थिंकिंग असणं गरजेचं असतं. मित्रो, आपली कविता संपली, छोटी कविता होती, लवकर संपली. आता याच्याबद्दल थोडंसं आपण रायमिंग स्कीमचा विचार करू, रायमिंग वर्डचा विचार करू. तर या कवितेमध्ये हे 4 रायमिंग वर्ड्स आहेत. पाहू आपण. डोंट ओन, फाइंड माइंड, राइज प्राइज अँड मॅन कॅन. मित्रो, कविता तुम्हाला आवडलीच असेल. समजून घेतल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया.